आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। दत्ताजीराव कदम अण्णांचे कार्य आदर्शवत खासदार शरदचंद्र पवार। शिरदवाड विकास सोसायटीचा शतकपूर्ती सोहळा थाटात संपन्न। शिरवाड प्रतिनिधी दिलीप शिरडोणे। महाराष्ट्रात धनंजय गाडगीळ, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी सहकारी संस्थांचे मजबूत जाळे निर्माण करून ग्रामीण भागाचा विकास केला। याच चांगल्या विचाराने प्रेरित होऊन खासदार दत्ताजीराव कदम अण्णा यांनी सहकार क्षेत्रात आदर्शवत काम केले। त्यांच्या शिस्तीमुळे आणि प्रयत्नामुळेच आज देशात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अव्वल स्थानावर आहे। कदम अण्णांचे हे कार्य सहकार क्षेत्रासाठी अत्यंत आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार देशाचे राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्र पवार यांनी काढले। ते शिरदवाड विकास सोसायटीच्या ऐतिहासिक शतकपूर्ती महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील हे होते, तर सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते माजी खासदार कल्लापण्णा आवाडे यांची विशेष उपस्थिती होती। विविध विकास कामांचे उद्घाटन आणि गौरव। संस्थेच्या शतकपूर्तीनिमित्त खासदार शरदचंद्र पवार यांना मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला। तसेच या अभूतपूर्व प्रवासावर प्रकाश टाकणाऱ्या गौरव अंकाचे प्रकाशन करण्यात आले। केडीसीसी बँकेच्या सहकार्याने संस्थेने उभारलेल्या नवीन दुकान गाड्यांचे व नवीन खत गोदामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले। यात सोहळ्यात सभासदांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभांश वाटपही करण्यात आले। ऐतिहासिक आठवण संस्थांच्या सध्याच्या इमारतीचे उद्घाटन सन 1981 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या शुभ हस्ते झाले होते। अनेक दशकांनंतर पवार साहेब पुन्हा या मातीत आल्याने इतिहास जिवंत झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। नेत्यांच्या नजरेतून कदम अण्णांचे कार्य। स्वागताध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले की देशाचे नेते शरदरावजी पवार आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले ते केवळ खासदार दत्ताजीराव कदम अण्णांवरील प्रेमापोटी। प्रास्ताविकात शिरोळ पंचायत समितीच्या उपसभापती व खासदार दत्ताजीराव कदम अण्णांच्या नातसून सौ मनीषा कदम म्हणाल्या की यशवंतराव चव्हाण कदम अण्णा आणि पवार साहेब यांच्यातील स्नेह केवळ राजकीय नव्हता, तर तो सहकाराचा आणि महाराष्ट्र घडवण्याचा ध्यासाचा होता। अण्णांनी नेतृत्व आणि अनुभव स्वतःपुरता न ठेवता लोकांमध्ये गुलालासारखा उधळला। कदम अण्णांचा गौरव करताना माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले की इचलकरंजीतील कामगाराला मालक बनवण्याचे काम अण्णांनी केले। देशात पहिल्यांदा सहकारी तत्वांवर डेक्कन सहकारी सूतगिरणी सुरू करून त्यांनी इतिहास घडवला। खासदार धैर्यशील माने म्हणाले की अण्णांनी जवाहर बँक, डेक्कन सूतगिरणी, यशवंत कोऑपरेटिव्ह बँक यांच्या माध्यमातून सहकारांची पाळेमुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली। यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 100 वर्षापूर्वी सायकली नसताना या छोट्या गावात संस्थेचे बीज रोवले गेले। संस्था टिकवणे कठीण असते, पण छोट्या शेतकऱ्यांचा विचार जोपासत ही संस्था टिकून राहिली। खासदार पवार साहेबांमुळे शेतकऱ्यांचा मुलगा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील। अध्यक्षीय भाषणात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की पवार साहेबांनी मला बोटाला धरून उभे केले आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे आज एका शेतकऱ्याचा मुलगा देशातील महत्त्वाच्या राज्याचा सहकार मंत्री झाला आहे। कापूस मराठवाड्यात पिकत असला तरी कोल्हापूरच्या लोकांनी सूतगिरणी आणि गारमेंटचे जाळे तेथे यशस्वीपणे चालवून दाखवले आहे। या कामात माझे सहकार खाते आणि सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभे राहील। मान्यवरांची उपस्थिती। या सुवर्ण सोहळ्याला खासदार प्रकाश आवाडे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, उद्यान पंडित गणपतराव पाटील, दत्त साखर शिरोळचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक शेखर पाटील, बाबासाहेब पाटील, असुर्लेकर, मदन कारंडे, रावसाहेब भिलवडे, वसंतराव देसाई, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ श्रद्धा गायकवाड, पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, जिल्हा परिषद सदस्य अर्चना चौगले, प्रचिता कोळी, उत्तरा शिंदे, सानिका आवाडे, अमोल चव्हाण, सरपंच सौ सुजाता कोळी, कुरुंदवाडच्या नगराध्यक्ष मनीषा डांगे, अविनाश गायकवाड, विजित सिंह शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सहकारी खात्याचे अधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार दत्त साखर कारखाना शिरोळचे संचालक रणजित कदम यांनी मानले। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन अभिजित पाटील, व्हाईस चेअरमन विशाल खोत, युवा नेते अजिंक्य कदम, महादेव कोळी आणि सर्व संचालक मंडळाने विशेष परिश्रम घेतले। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।